गाईज तुमचं स्वागत आहे माझ्या अजून एक ब्लॉगमध्ये। तर गाईज आज मी आणि पप्पा आमच्या कोपरच्या खाडीवर आलो आहे गाईज। आणि आता आम्हाला इथे दादा आणि नाना दिसले आहेत, ते बघा गाईज तिथे गळ टाकतायत। इथे गाईज ते थांबा, मी तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो। दादा गळ टाकतोय गाईज माशांना पकडायला। आणि गाईज आता तुम्हाला एक मी मोठा तळा दाखवतो, केवढा मोठा तळा आहे गाईज। बघा गाईज केवढा पाणी आलंय बघा गाईज ह्याच्यात वरती। गाईज तिथे ते दोघ जण आहे ते बघा गाईज, तेवढा लांब तळा आहे गाईज। आता आम्ही चाललो शेतावर जरा। वटवाघूळ दिसत नसेल गाईज, मी तुम्हाला झूम करून दाखवतो गाईज। हे बघा केवढे झाडाला लटकले आहेत गाईज, बघा गाईज। गाईज तुम्हाला दिसत असतील गाईज, हे बघा केवढे वाघळ आहेत तिथे। आता आम्ही या साईडनं त्या साईडला चाललो आहे गाईज। हे बघा इथे ह्याच्यात खूप मोठी मासे आहेत। आता आम्ही त्या साईडला चाललो आहे। आता आम्ही त्या साईडला जात नाही कारण गाईज हे बघा इथे केवढा गवत आहे। आता या गवतामध्ये काय असलं तर म्हणून गाईज आम्ही त्या साईडला जात नाही। तर गाईज आता आम्ही चाललो आहे आमच्या शेतावर गाईज। आमचे पप्पा चालले आहेत पुढे पुढे। तुम्ही इकडचा नजारा बघू शकता गाईज, सगळीकडे हिरवळच हिरवळ गाईज। अशी आमची कोपरची खाडी गाईज। बघा इथून असं मधून रस्ता आहे गाईज, आम्हाला तिथं पुढे जायचं आहे गाईज। चला जाऊया पुढे। हा रस्ता व्हायच्या अगोदर आम्ही या बांधावर नाही तो असं झाडीत ना चिखलात पाय चिखल सोडत यायचं गाईज। तुम्ही ऐकलं पप्पा पकडायला, खेकडे पकडायला यायचे पप्पा। इथून असं बांध होता आधी, इथे बांध होते तिथून यायचे। इथे आता आम्ही शेतावर आलेलो आहे गाईज, बट हा आमचं शेत नाही गाईज। आता आमचं शेत तो बघा गाईज, तिथे बगळा बसला आणि तिकडे गाईज हे सगळे छोटे छोटे बिलं दिसतात ना गाईज, ते सगळे मुठ्यांची बिलं आहेत। हे बघा गाईज, हा एक शेत आहे आणि गाईज तिकडे एक शेत आहे गाईज, वाटतं पप्पा बोलतायत। हे बघा किती, हा गाईज पप्पा बोलतात की हा शेत आहे, एकदा बोलतात की तिकडे, एकदा बोलतात की इकडे गाईज तिकडे एक शेत। आता चला पप्पांच्या मागे मागे जाऊया आपण, आपल्याला जास्त माहीत नाही म्हणून चला। आम्ही किती कवतातून चालतोय गाईज। हे बघा पप्पा आणि पप्पा पुढे आहेत गाईज। ते बघा तिथे नाना आहेत, तिथे आहेत गाईज। तिथे पाणी आलं आता गाईज। ते बघा तिथे नाना उभे आहेत त्या साईडला, तिथून जाऊया गाईज, तिथून त्या साईडला आमची शेत आहेत गाईज सगळी गाईज। तिकडे होती आता गाईज ही गाईज। हे बघा गाईज, चला पुढे जाऊया अजून गाईज। तिन्हीचे पप्पा तिन्ही आपले आहेत काय, हो गाईज तिन्हीचे तिन्ही आपले आहेत। आणि गाईज तुम्ही इकडचा व्ह्यू बघू शकता गाईज। हे बघा इथे रेल्वे स्टेशन आहे तिथे। आणि गाईज हे बघा केवढं मस्त आहे इथे गाईज। बघा कशी हवा सुटले गाईज, आम्हाला तिथे खूप मज्जा आली आहे गाईज। आता आम्ही चाललो अजून पुढे पुढे, ओलीत चाललोय का पप्पा आपण गाईज? ओलीत चाललोय आता आम्ही, ओलमध्ये गाईज दुसरा शेत। चला पप्पा जात आहेत तिथे तिथे चला गाईज। इथे खूप मज्जा येते गाईज। आणि तुम्ही या व्लॉगला तर माझ्या जरूर लाईक गाईज। हे बघा पप्पा बोलतात की हा झाड लक्षात ठेवायचा इकडचा, यायचा कधी कधी आम्ही विसरतो ना म्हणून गाईज। बघा इथून ट्रेन चालली आता दिसते ते तिथून गाईज। बघा येल्लोवाली बिल्डिंग ही आमची आहे गाईज। बघा इथे शेत कसे आहेत, किती शेत आहेत पप्पा आपली गाईज? पप्पा शेत मोजतायत। हा ब्लॉगर रुद्र म्हात्रे हत्तीचं पिल्लू चिखलात लोलत येतोय। हे बघा गाईज, हे बघा, हे बघा दोनदा पडला चिखलात हा। बंद करा गाईज। आम्ही आलेलो आहे तिथून गाईज। ते बघा तिकडून आलोय, दाखव तिकडे, तिकडून आलोय बघा गाईज। आमचे पाय दाखव, पाय दाखव गाईज। आमचे पाय बघा किती माखले आहेत गाईज। आम्ही चाललो परत गाईज। बघा कडची हिरवळ गाईजांना उचकी लागली म्हणून ती
नक्की मम्मी आठवण काढत असेल. हे बघा तर गाईज आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. तर गाईज तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय गाईज. हे बघा आम्ही केवढ्या आतमध्ये आलो आहे गाईज. हे बघा झालं गाईज. हे बघा केवढ्या आतमध्ये आलो आहे आम्ही. आणि गाईज ते बघा ती आमची खाडी. आणि गाईज आता अजून पुढे चाललो गाईज. आमचे पाय बघा तुम्ही केवढे माखल्यात गाईज. आता हा अजून एक शेत. आई शपथ गाईज. गाईज हे बघा कसं होतंय, पायातून चप्पलच निघली.